लोकमाता अहिल्याबाई होळकर. अहिल्येयं महाभागा धर्मपत्नी प्रतिव्रता, राज्यं हि शाश्वतं स्त्रीणां चिरं चात्र प्रतिष्ठितम्. असं वर्णन 31 मे 2025 रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जन्मजयंतीनिमित्त केले गेले. त्यांचा शासनकाल 28 वर्षांचा होता. ही शिवयोगिनी म्हणजे इतिहासातील पर्वच. अहिल्याबाईच्या नामोच्चारानेही मनात खंबीर आणि सात्विक आयुष्याकडे वाटचाल होते. हाती तलवार न घेता मराठ्यांचे साम्राज्य अबाधित राहावे यासाठी वैयक्तिक जीवनातील सुखदुःखाचे डोंगर पार पाडत अतिशय मुत्सद्देगिरीने त्यांनी पावले उचलली. अहिल्याबाईंची सात्विकतेची धार असलेली त्यांची नजर ही त्यांची तलवार होती. म्हणूनच शांततापूर्ण लोककल्याणकारी राज्य त्या प्रस्थापित करू शकल्या. आचार्य विनोबा भावे यांनी अहिल्याबाईंच्या संदर्भात म्हटलं आहे की अहिल्याबाई प्रथम स्त्री न्यायमूर्ती होत्या. शासनकर्ती ही स्त्री धर्मनिष्ठ होती. मल्हाररावांची दूरदृष्टी आणि अहिल्याबाईंचे कर्तृत्व यांनी हिंदुस्थानात हा प्रयोग यशस्वी झालेली मी पदप्रबंधीतून अनुभवला आहे. भारतीय इतिहास म्हणजे अनेक घटनांचे मिश्रण. पण या तेजस्वी शिवयोगिनीने तिच्या कर्तव्याचे पालन करताना नेहमीच लक्षात ठेवले की ती म्हणत असे, ईश्वराने माझ्यावर जे उत्तरदायित्व सोपवले आहे ते पार करणं माझं कर्तव्य आहे. प्रजेला सुखी ठेवणं हे माझं काम आहे. माझ्या प्रत्येक कृत्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि सत्ता आणि बळाच्या जोरावर मी जे कार्य करीत आहे त्याचा मला परमेश्वरापुढे अखेरीस जाब द्यावा लागणार आहे. अशा अहिल्याबाई त्यांनी अनेक गोष्टी केल्या आणि त्या अहिल्या युगामध्ये प्रजा पवित्रता आणि सात्विकता, संस्कारित वर्तन या सर्व संज्ञांना जाणून होती. एक आदर्श राज्यकारभार करणारी ही लोकमाता शेवटपर्यंत रयतेच्या सुखासाठी झटत राहिली. श्रद्धा, प्रेम, विवेक आणि दया या मूलभूत गुणांचा सागर म्हणजे अहिल्याबाई. विविध विशेषणांनी गौरवलेली अहिल्याबाई खरोखरच भारतभूषण ठरली. आचार, विचार आणि अंगीभूत असलेल्या सद्गुणांनी ही राजमाता कर्मयोगिनी, तेजस्विनी, अष्टावधानी, धर्मदीपिका, पुण्यश्लोक, लोकमाता, महेश्वरची महाश्वेता, युगप्रवर्तक, लोकराज्ञी, विश्वधर्मदायिनी, प्रातस्मरणी युगंधरा, धर्मक्षेत्र संवर्धिनी, साध्वी, रणराज्ञी अशा अनेक बिरुदांनी संपन्न झालेली होती. अहिल्याबाईंच्या बाबतीतल्या सर्व गोष्टींचा विचार करता आजचा परामर्श घेत असताना आपण कुठे कमी पडत आहोत याचा मेळ घालणं जरुरीचं आहे. कारण अनेक गोष्टींकडे लक्ष पुरवून प्रजेला स्थैर्य तर दिलेच त्यांनी, आर्थिक सबलता दाखवली, कष्टाचे मोल काय असते याची झलक दाखवली आणि सैन्याची सशस्त्रता आणि शस्त्राने पुरवठा देऊन झालेली सबलता याचा सखोल अभ्यास करत त्यांनी 28 वर्षांचा काल सुवर्णयुग केला. अहिल्या मातेने पहिली गोष्ट म्हणजे अहिल्या मातेने लग्नात हुंडा देणे आणि घेणे हा कायद्याने गुन्हा ठरवला. सर्व प्रांतात आता हा कायदा पाळला जातो. त्यासाठी काही संस्थाही कार्यरत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मुलींच्या शिक्षणाची सोय म्हणजे शाळा काढल्या. आपल्या सरकारने मुलगी शिकली प्रगती झाली या घोषवाक्याने मुलींच्या शिक्षणात प्रवेश केला. सतीची चाल असताना आपल्या सासऱ्यांच्या विनवणीला मान देऊन सती जाण्याचा निर्णय रहित करून त्या काळी सामाजिक क्रांती केली. आधीच्या तर्पण विधीत मुसलमान सवतीचा उल्लेख आलेला आहे. त्या प्रसंगी सर्व धर्म चिकित्सक अहिल्याबाई दिसून येते. माधवराव पेशवे, महाजी शिंदे यांना संकटकाळी मदत करून मराठी शाहीचा पाया मजबूत कसा करायचा हे अहिल्याबाईंनी दाखवून दिले. 250 वर्षापूर्वी अहिल्या मातेने बांधलेल्या विहिरी, बारवा हे पाणी साठवण्यासाठी म्हणजे जलनीतीचे उत्तम उदाहरण आहे. लोकांच्या सोयी सुविधा करता धार्मिक माध्यमातून धर्मशाळा, रस्ते, घाट अशी लोककल्याणकारी कामं करणाऱ्या आणि आपल्या राज्याच्या सीमा ओलांडून सर्वत्र या कामांची पूर्ती करणाऱ्या प्रजावत्सल अहिल्याबाई हेच अनेक हिंदू धर्म आचार्यांनी आणि धर्मपारायणांनी पुढे अन्नदान, वैद्यकीय सेवा, शिक्षण सुविधा असं सर्व समाजास प्रदान करून केलेले आहे. 250 वर्षापूर्वी दळणवळणाची साधने नसताना भारतभर
बद्री, केदार ते रामेश्वर आणि सोमनाथ ते जगन्नाथपुरी अशा ठिकाणी मंदिर, घाट, रस्ते आणि धर्मशाळा बांधून स्थापत्यशास्त्रज्ञांकडून अहिल्याबाईंनी करून घेतल्या. म्हणजेच आजचा अटल सेतू आणि समृद्धी मार्ग पाहिला असंच वाटतं. तसंच कलोपासना म्हणजे कलाकारांच्या गुणांचे कौतुक करणारी ही लोकराज्ञी होती. तसंच निपुत्रिकांना दत्तक हक्क, विधवा स्त्रियांना स्त्रीधनावरील हक्क, तसेच पतीच्या संपत्तीतील हक्क आग्रहाने करून घेणाऱ्या स्त्रीहक्कवादी राजकारणी पुण्यश्लोक अहिल्याबाईच. महेश्वर साड्यांचे उत्पादन म्हणजे कुशल कामगारांना रोजगार आणि वस्त्र व्यापारास प्राधान्य म्हणजेच उद्योग क्षेत्रातही अहिल्याबाईंनी काम केले. आपल्या एकुलत्या एक कन्येचा विवाह त्यांनी भिल्ल लुटारूंच्या बंदोबस्त करणाऱ्या वीराशी लावल्यामुळे अहिल्यामाता जातपात धर्माच्या पलीकडील विचारवंत ठरल्या. भारतभर केलेल्या लोककल्याणकारी कामाचा आणि आपल्या उदरनिर्वाहाचा खर्च खाजगीतून करून आणि जनहित तत्वपालक म्हणून अहिल्याबाई बनल्या. अशा अहिल्याबाई विविध पैलू असलेल्या अहिल्याबाईंच्या भूमिकेतून जर आपण पाहिलं तर न्यायशास्त्री प्रभूंची न्यायपद्धती सुद्धा ह्या शिवयोगिनींनी संविधानात राजनीतीतील पाठ मान्यवर पेशव्यांना आपल्या सहयोगाने शिकवले. संविधानानुसार राजनीती केली. धर्म आणि कर्म यांची सुंदर सांगड घालत अहिल्याबाईने शक्ती आणि भक्तीचा सुरेख संगम रयतेस दाखवला. अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांबद्दल आपण किती वर्णावे, त्यांना शतशः प्रणाम.